आपण सध्या चेंबूरमध्ये एक मोर्चा सुरू आहे. विद्यार्थ्यांसाठी हा मोर्चा आहे. कुठेतरी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा या मोर्चाच्या मार्फत मागितला जातोय. खरं तर फक्त विद्यार्थी नाही तर आजी सुद्धा या मोर्चामध्ये आहेत. आजी मोर्चामध्ये सहभागी झालात. वय काय आहे? हा होय, माझं 76 आहे. हा, आज दिल्लीमध्ये बघताय मुलांनी मोर्चा काढला का ते पेपर हे झाले, त्यांचे किती हाल झाले, त्यांचं नुकसान किती झालं, म्हणून ती मुलं त्या ह्याचा धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा मागितला. त्यांच्या अटी 3च होत्या आणि ती शांततेत चालले होते विधान भवनाकडे. मग त्यांना जाऊ द्यायचं. त्यांनी जर का लाठीचार्ज केला असता तर तुम्ही मारू शकता. ती शांततेने चालली असताना जर त्यांना तुम्ही माराल मग सगळी एक होणार. बघितलं तुम्ही, सगळी एक झाली. पण तुम्ही 17 वर्षांना आंदोलनात उतरलेला आहात, मोर्चात उतरलेला आहेत. इतकं वय असून सुद्धा कुठून येतो जोश? ती माझीच मुलं आहेत ना. माझी मुलं काय, दुसऱ्याची मुलं काय, ती आपली मुलं आहेत. बाबासाहेबांनी हक्क दिलाय. बाबासाहेब काय म्हणतात, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. म्हणून ती मुलं शिकली, संघटित झाली, म्हणून संघर्ष करा. त्याचा संघर्ष तुम्ही वाया जाऊ देऊ नका आणि त्यांचे हक्क त्यांना द्या. मला सांगा, तुमचं किती शिक्षण झालं होतं? माझं 6वी पास त्यावेळेला, 7वीला होते. बरं, मग तुमचं झालं नाही, ती खंत म्हणत आज म्हणून तुम्ही विद्यार्थ्यांसाठी उतरलाय. उतरले बरोबर. हा. हा, मी उतरले. मुंबईत पण तरुण मोर्चे करतायत, पोलिसांना ताब्यात घेत आहेत. काय कसं पाहता असा गोष्ट? नाही, हे चुकीचं आहे. पोलिसांनी लाठीमार केला मग बायकांवरनी, मुलींवरनी, हे गलत केलं. आम्ही टीव्हीला बघतो नेहमी. हे चांगलं नाही. मारू नका. संघर्ष करतात त्यांच्या हक्कासाठी. त्यांनी काय केलं का? त्यांनी दगड फेकला का? नाही. मी बघत होते. धर्मेंद्र प्रधान यांना काय संदेश आहे तुमचा? त्यांना समजा राजीनामा द्यावा. राजीनामा द्यायचा. त्यांनी राजीनामा दिला तर हे असे पेपर फुटणार नाहीत, मुलांचं नुकसान होणार नाही. आज 20 मुलं मेली. आता मुंबईत पण राज ठाकरे, उद्धव ठाकरे एकत्र आलेले आहेत. त्यांनी पण मोर्चा काढलाय. ते सुद्धा आले, उठलेत. सगळेच उठलेत. का उठणार नाहीत? संघर्ष त्यांना झाला पाहिजे. झाला पाहिजे. बरोबर. आपल्यासोबत आजी होते. आजी, नाव का तुमचं? रेखा यशवंत कांबळे. रेखा कांबळे आजी होते आपल्यासोबत. 76 वय त्यांचं. बोला. मी काँग्रेसचे अध्यक्ष आहे. अच्छा. 76 वय तरी सुद्धा या मोर्चामध्ये त्या सहभागी झालेल्या आहेत. कुठेतरी विद्यार्थ्यांना न्याय मिळावा अशी आजींची इच्छा. आजींचं शिक्षण 6वी पर्यंत झालं. मात्र त्यावेळेला त्यांची परिस्थिती नव्हती. पण आता जर कुणाची परिस्थिती असेल, कोण शिक्षण घेत असेल तर त्यांना न्याय मिळावा ही आजींची भूमिका आहे. आणि ती भूमिका, ती भावना घेऊन आज आजी या चेंबूरच्या मोर्चामध्ये उतरताना आपल्याला पाहायला मिळाल्या. व्हिडिओ सुधीर यांच्यासह मी संकेत वराक, न्यूज 18 मराठी, मुंबई.